हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? सो आज आम्ही क्रिशिवच्या बोरन्हांचं फंक्शन आणि त्याच सोबत हळदी कुंकूही प्लॅन केलं होतं. सर्वप्रथम खूप सुंदर रांगोळी काढली होती हळदी कुंकूची आणि इकडे क्रिशिवच्या बोरन्हांसाठीचं छानसं डेकोरेशन केलं होतं. आणि क्रिशिव बघा स्वतःच झाडू घेऊन साफसफाई करतोय, कारण आज घरात क्रिशिवचे खूप सारे फ्रेंड्स येणार होते बोरन्हांसाठी. सो हा होता बोरन्हांचा फायनल डेकोरेशनचा लुक. आणि तुम्ही बघू शकतात खाऊही इकडे खूप छान पद्धतीने अरेंज करून ठेवला होता आणि खूप सारा खाऊ आणलेला. त्याचसोबत हळदी कुंकूही होतं घरात, सो त्यामुळे त्याचंही वाण आणून ठेवले होते. खूप छानपैकी सर्व तयारी झाली होती आमची. आम्हीही छान रेडी झालो होतो. सगळ्यात प्रथम मी देवाला पूजा केली देवाची आणि देवाला वाण दिले हळदी कुंकू व्हायला. असं म्हणतात की सगळ्यात आधी देवाला वाण दिलं जातं आणि त्यानंतर मग सुहासिनींनाही हळदी कुंकू लावून त्यांनाही वाण द्यायचं असतं. सो आम्हीही तेच केलं. क्रिशिवही खूप छान रेडी झाला होता इकडे आणि सर्व आमचे फ्रेंड्सही आले होते. सर्व छान त्यांच्या बेबीजनाही घेऊन आले होते आणि क्रिशिवचेही फ्रेंड्स इकडे आलेले होते. सर्वजण छान खाऊ खात बसले होते. त्यांच्यासाठी छान स्नॅक्स अरेंज केलं होतं. सो सर्वप्रथम क्रिशिवचं सर्वांनी औक्षण केलं. क्रिशिव बिलकुल बसत नव्हता, त्यामुळे त्याच्यासोबत मलाही तेथे बसावं लागलं आणि क्रिशिवला मी मांडीवरच घेऊन बसले, कारण क्रिशिव बिलकुल ऐकत नव्हता. लहान मुलांसाठी खूप गोष्टी नवीन असतात, त्यांना नाही समजत. त्यांना आपल्याला त्यांच्या कलेनुसारच घ्यावं लागतं सर्व. सो सर्व त्याचे फ्रेंड्स छान त्याच्या अवतीभोवती बसले होते. आम्ही खाऊही छानपैकी ठेवला होता आणि सर्वप्रथम मम्मांनी क्रिशिवला बोरन्हाण क्रिशिवचं स्टार्ट केलं आणि क्रिशिव खूप एन्जॉय करत होता. सगळ्यात इनिशियली तो खूप शॉक होता की त्याला माहीत नव्हतं हे काय चाललं आहे, बट आफ्टर सम पॉईंट तो खूप एन्जॉय करायला लागला, कारण त्याचे सर्व फ्रेंड्स खूप जास्त एन्जॉय करत होते. ते सर्व खाऊ वेचत होते आणि त्यांच्यात लिटरली कॉम्पिटिशन लागली होती की सगळ्यात जास्त चॉकलेट्स कोण कलेक्ट करतं. सो वन बाय वन सर्वांनी येऊन क्रिशिवला छान बोरन्हाण केलं. क्रिशिवला इकडेच क्रिशिवचे जस्ट बोरन्हाण झाले आणि आम्ही साईड बाय साईड सर्व सुहासिनींना छान हळदी कुंकू दिलं, वाण दिलं आणि आमचाही हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप छानपैकी पार पडला. सर्वजण खूप एन्जॉय करत होते आणि क्रिशिवही आमचा खूप छान खेळत होता सर्वांसोबत. साईड बाय साईड सर्वांनी स्नॅक्स एन्जॉय केलं. आम्ही स्नॅक्समध्ये गुलाबजाम आणि चिप्स आणि त्याचसोबत समोसेही ऑर्डर केले होते. तर सर्वांना ते खूपच आवडलं आणि सर्वजण छान एन्जॉय करत होते ते मस्तपैकी. आणि क्रिशिव बघा इकडे किती छान खेळतोय. त्यानंतर आजोबाही आले. आजोबांसोबत क्रिशिव खूप छान एन्जॉय करतो ॲज युज्युअल, नेहमीप्रमाणे त्याला ते खूप आवडतात. सो तो खूप छान एन्जॉय करत होता. इकडे घरभर फिरत होता आणि क्रिशिव लिटरली खाऊमध्ये जेम्सच्या गोळ्या शोधत होता. त्याला जेम्स खूप आवडतात आणि त्यानंतर तो तेच काम करत होता. पूर्ण ताटभर मुरमुऱ्यांमध्ये जेम्स शोधत होता, पण त्याला जेम्स काही भेटले नाही, कारण त्याच्या फ्रेंड्सने सर्व जेम्स घेतले होते कलेक्ट करून ऑलरेडी. आणि ऑलमोस्ट खाऊ सर्वजणांनी खरंच खूप छान ते वेचून खाल्ला. खूप छान झालं क्रिशिवचं बोरन्हाण आणि क्रिशिव बिलकुल रडला नाही. नंतर खूप छान त्यानेही एन्जॉय केलं. आणि त्यानंतर क्रिशिव इकडे बघा त्याच्या एका आजीसोबत लिटरली डान्स करत होता आणि त्याच्यात इतकी एनर्जी येते कुठून हेच समजत नाही. तो
खूप खूप एन्जॉय करत होता आणि खूप छान तर बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घातले जातात आणि पाटावर बसवून त्यांचं छान औक्षण केलं जातं. आपल्या कृषीचंही आम्ही तेच सर्व केलं होतं आणि खाऊमध्ये बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट्स, गोळ्या, चॉकलेट्स असे सर्व पदार्थ एकत्र करून त्याच्या डोक्यावरून ते टाकले. त्याला छानपैकी अंघोळच घातली असं समजा. तर आता बोरन्हाण का करायचे याच्या संदर्भात एक छोटीशी स्टोरी आहे. एक करी नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी हे सर्वात आधी श्रीकृष्णांवर केले होते आणि त्यानंतर ही प्रथाच पडली. सो तेव्हापासून बोरन्हाण केले जाते. सो लहान मुलं ही श्रीकृष्णाचंच स्वरूप असतात आणि त्यांच्याही वर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये म्हणून लहान मुलांना बोरन्हाण केले जाते असं आहे शास्त्राप्रमाणे. आणि तसंही कालावधीनुसार वातावरणात अनेक बदल होतात. लहान मुलांना त्या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मजा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते आणि अशा प्रकारे बोरन्हाण केले जाते. सो थँक्यू फॉर वॉचिंग. कीप सपोर्ट.